नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। येत्या 24 मे पासून तर 6 जून पर्यंत आपली परीक्षा असणार आहे, टेटची परीक्षा, तिसरी टेट। आता त्या टेट मध्ये आपल्या काही कॉन्सेप्ट पूर्ण झाले पाहिजे। मॅथ्स आणि रिझनिंगला जास्तीत जास्त वेटेज आहे। मग मॅथ्स आणि रिझनिंगचे जे चॅप्टर बघितले तर मॅथमॅटिक्स मध्ये सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टचे प्रश्न विचारले जातात। 2 किंवा 3 प्रश्न असते। आता सरळ व्याज तर आपल्याला काढता येते, मात्र चक्रवाढ व्याज काढताना आपल्याला थोडीशी दिक्कत म्हणजे त्रास होतो। आणि सरळ व्याजामध्ये सुद्धा जर मुद्दल काढायला विचारली तर दर काढायला विचारला तर मग तोच प्रश्न, तीच कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। 3% प्रतिवर्ष बघा, 5 प्रश्न आहेत, 5 प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार, 5 प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला दाखवणार आहोत। 3% प्रतिवर्ष दराने टक्के दिलेले आहे 3% आणि महिने म्हणजे कालावधी महिन्यामध्ये दिलेला आहे आणि सरळ व्याज या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला काढायला सांगितलेला आहे मुद्दल, मुद्दल म्हणजे प्राइम व्हॅल्यू। आता बघा, जर मुद्दल काढायला जर आपल्याला विचारलेलं असेल तर आपण कोणाला शोधायचं? आपण शोधायचं ते सरळ व्याजाला। सरळ व्याज त्याने दिलेलं आहे 72 एवढं। सो आपण आन्सर बघा कसं काढणार। 72 एवढं सरळ व्याज आहे, त्याला 2 शून्य लावूनच द्यायचे। दिसल्याबरोबर सरळ व्याज पकडायचं, 2 शून्य लावून द्यायचे। हे बघा 2 शून्य लावून दिले, 72 ची आपण 72 शिकले। डिवायडेड बाय, काय डिवायडेड बाय? हे चाललं गेलं, उरलेले जे आहे हे डिवायडेड बाय करायचं मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे 3 लिहायचे, लिहिले, गुणिले करायचं आणि 6 लिहायचे। आता हे 6 काय आहे तर महिने आहे। आता 12 महिन्याचे 1 वर्ष होते म्हणून डिवायडेड बाय याला 12 करायचे। इथल्या इथंच सॉल्व्ह करू। आता या ठिकाणी बघा 6 1 6, 6 2 12। आता झालं काय तर 3 भागिले 2 होणार या ठिकाणी। सो 7200 भागिले 3 भागिले 2 असं आलं। आता ही जी व्हॅल्यू आहे आपण काय करत असतो, अशा पद्धतीने लिहितो ना आपण, 7200 भागिले हे जे आडवी रेष आहे आपण भागाकाराच्या स्वरूपात असं लिहितो चिन्हांकित, आणि हे लिहितो 3 भागिले 2। या ठिकाणी मित्रांनो एक नियम आहे। नियम कोणता आहे की भागाकाराचं गुणाकार होते आणि अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो। म्हणजेच काय, 7200 भागाकाराचं गुणाकार झालं, हे 2 वर जाणार आणि हे 3 खाली येणार, म्हणजेच 2 भागिले 3 होते। आता आडवा भागाकार दिला का आपल्याला आन्सर तयार। 3 1 3, 3 2 6, उरला 1 झाले 12, 3 छुक 12 आणि हे 2 0 इथं। 2400 गुणिले 2 म्हणजेच 4800 रुपये ही काय होणार आहे तर मुद्दल येणार आहे। काय येणार आहे? मुद्दल येणार आहे। ठीक आहे, 4800 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। 4 नंबरचे आन्सर राईट आहे। दुसरा प्रश्न आपण घेऊ। 6% प्रतिवर्ष दराने 4 महिन्यानंतर 108 रुपये सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दल किती? सेम टू सेम प्रश्न। आपल्याला काय करायचं आहे, मुद्दल विचारली आहे, आपण सरळ व्याजाला पकडायचं आहे। आता सरळ व्याजाला पकडलं तर 108 चे झाले 1000 म्हणजे 10800 डिवायडेड बाय, डिवायडेड बाय म्हणजे हे चाललं गेलं तर हे 6 गुणिले काय करायचं 4 आणि महिन्यामध्ये दिलेलं आहे म्हणूनच भागिले 12 करायचं, अन्यथा करायचं नाही। या ठिकाणी भागिले 12 केलं। आता हे बघा 6 1 6, 6 2 12, बे 1 बे, बे 2 4, म्हणजेच याचा भागाकार केला म्हणजे मुद्दल निघते। या ठिकाणी बे 1 बे, बे 5 10, बे 4 8 आणि इथं डबल 0। सो 5400 रुपये हे निघणार आहे मुद्दल। थर्ड ऑप्शन राईट येते। तिसरा प्रश्न बघूया। 8% प्रतिवर्ष दराने 3 महिन्यानंतर 210 रुपये सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम किती? 100% तुमच्याले टेट क्रॅक होते जर तुम्ही कॉन्सेप्ट वाईज स्टडी करत असाल तर। कॉन्सेप्ट म्हणजे काय, कुठलेही चॅप्टर घ्या, त्यातले एक कॉन्सेप्ट पूर्ण करा, तो टाइप्स पूर्ण करा, पुढे 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 जा। असे 2 टाइप्स तुम्ही जर पूर्ण करून परीक्षेला गेलात तर तुम्ही 100% टेट मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकता। या ठिकाणी बघा 210 आपण घेतले, 2 0 लावून दिले, डिवायडेड बाय, या ठिकाणी हे कट झालं 8 गुणिले 3 आणि हे महिने 3 असल्या कारणाने याले भागिले 12। 3 1 3, 3 छुक 12, 4 1 4, 4 2 8, एवढाच भाग तुम्ही द्या। बे 1 बे, बे 1 बे। आता या ठिकाणी बी केअरफुल राहा, मात्र या ठिकाणी आपला कोणाकोणाचा भागाकार चुकतो सुद्धा आणि ऑप्शन तसं असते त्याला टफ फाईट देणार। आता इथं बे 1 बे झाला, मग 1ला भाग जात नाही म्हणून 0 द्यायचा। आता 10 झाले, बे 5 10 होते म्हणून असा भाग द्यायचा आणि 2 0 इथं झाले, म्हणजेच 10500 रुपये हे काय झाले मित्रा तर मुद्दल झाली। सो प्रॉपर आन्सर येते 10500। आपलं स्वागत करण्यासाठी 1500 इथे आहे। जर मित्र इथं भागाकार देता नाही आला, डायरेक्टली असा जर भाग दिला बे 1 बे आणि बे 5 10 डायरेक्ट आणि 2 0, तर आपलं हे आन्सर चुकणार आहे इथे। म्हणून बी केअरफुल, ऑप्शन टिक करायचं। आन्सर बरोबर आहे 4।
चौथा प्रश्न आहे 9% प्रतिवर्ष दराने 4 महिन्यानंतर 315 रुपये एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम किती? मित्रांनो, मुद्दलीची रक्कम या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे आपल्याला. काय करायचं की 315 आपण घेतले, 2 झिरो याला अटॅच केले, डिवायडेड बाय काय करणार तुम्ही 9 गुणिले 4 भागिले 12. 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 3 3 9. आता एवढ्याचाच भाग द्या. आता भाग कसा देतो बघा, 3 1 3, 3 1 3, 3 5 15 म्हणजे 0,5 आणि इथं 0. पुन्हा याचं आन्सर आलं 10,500. सो 10,500 हे राईट आन्सर आहे. पाचवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. 4% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर 72 एवढे सरळ व्याज मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम किती? 73. हा 73 लिहिले, 2 झिरो अटॅच केले, डिवायडेड बाय हे चालले गेले. नंतर 4 गुणिले 6 भागिले 12, 6 1 6 12, बे 1 बे 2 4. आता एवढाच फक्त भाग द्यायचा. या ठिकाणी बे 1 बे 3 6, उरला 1 झाले 13, बे सकम 12, उरला 1 झाले 10, बे 5 10 आणि हा 1 झिरो म्हणजेच 3,650 रुपये हे निघणार आहे मुद्दल. 4% प्रतिवर्ष दराने 6 महिन्यानंतर 73 रुपये सरळ व्याज जर मिळत असेल तर मुद्दलीची रक्कम येते 3,650. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा, सर्वच्या सर्व आन्सर मी तुम्हाला दाखवून देतो की पहिल्याचं आन्सर 4,800 आलेलं होतं, सेकंड 5,400, थर्ड 10,500, चौथ्याचं सुद्धा 10,500 आणि पाचव्याचा आत्ताच आपण आन्सर काढला ते म्हणजे 3,650. एकच कॉन्सेप्ट मी पूर्ण केली, परंतु तुम्हाला एक मार्ग दाखवून दिला. जर तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची असेल तर कोणत्या तरी एखाद्या चॅप्टरमध्ये जा, त्याच्या कॉन्सेप्ट लक्षात घ्या, टाइप्स लक्षात घ्या, शॉर्टकट लक्षात घ्या आणि आन्सर काढा. जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस से प्रोग्रेस तक म्हणजे स्टडी मॅथ चॅनल. मित्रांनो, जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. इथेच थांबतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन पुन्हा परत येतो.